Okay, guys, so welcome everyone. Next lesson start करत आहोत आपण reflection of light. Same lesson is there in standard 10. So most of the syllabus of standard 10 is or has been taken from your standard 9. Okay. So in this lesson, we will be learning what are the mirrors and types of mirrors, spherical mirrors and images formed by them, and magnification due to spherical mirrors. हे आपल्याला शिकायचं आहे. परत सांगतो बघा. प्रकाशाचे परावर्तन शिकायचं आपल्याला, ज्यामध्ये आरसा व आरशाचे प्रकार, गोलीय आरसे त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, गोलीय आरशामुळे होणारे विशालन, या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. So what is light? We know very well what is light, and what is meant by reflection of light, and which are the different types of reflection. आपण बघा, बऱ्याचदा तुम्ही सुद्धा रिफ्लेक्शन केलं असेल. सूर्याचा प्रकाश तुम्ही काचेवर किंवा आरशावर धरून तो प्रकाश दुसरीकडे फिरवला असेल. That is called as a reflection. What is light? Light is an agent which gives us information about what is happening in our surrounding. Right? We can enjoy various wonders of nature like the sunrise, sunset, rainbow, only because there is light. It is only because of light that we can see the lush green vegetation, colorful flowers, deep blue skies in the day, stars shining in the dark night sky, in the beautiful world around us. So we can see the man-made objects in our surrounding as well. Light is actually what? Light is actually electromagnetic radiation which causes the sensation of vision. This is the light. याला प्रकाश म्हणतो आपण. काय म्हणतो? प्रकाश. This is known as the light. तो प्रकाश म्हणजे काय? आपल्या सभोवतालच्या घटनांसंबंधी माहिती पुरवणारा एक संदेश वाहक आहे हा. किंवा प्रकाशाच्या अस्तित्वामुळे तुम्हाला सूर्योदय कळतो, सूर्यास्त कळतो, इंद्रधनुष्य यांसारख्या निसर्गातील विविध किमयांचा आनंद आपण घेऊ शकतो. आपल्या सभोवतालची जी काही सुंदर विश्व आहे त्यातील हिरवीगार किंवा सृष्टी आहे, वनसृष्टी आपण पाहतो आपल्या प्रकाशामुळे. रंगबिरंगी फुले पाहतो, दिवसा निळेशार दिसणारे आकाश, रात्री कसं दिसतं, रात्री चांदर चमचमते तारे पाहतो. आपल्या सभोवतालचे कृत्रिम वस्तू देखील आपण पाहतो. कशामुळे? फक्त प्रकाशाच्या अस्तित्वामुळे. म्हणून प्रकाश म्हणजे काय? तर दृष्टीची संवेदना निर्माण करणारे विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत लक्षात घ्या. आता या प्रकाशाचं परावर्तन कसं होतं? व्हॉट इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट? Light reflects differently from the various surfaces around us. We have already learned that the reflection from smooth, flat surfaces is regular reflection, while rough surfaces reflect light irregularly. आपल्या घरामध्ये बघा, की स्वच्छ धुतलेला चहा असेल, किंवा ताट असेल, स्टीलचं ताट एकदम मस्तपैकी चकचकीत झालं, इट कॅन ऑल्सो ऍक्ट ॲज अ सरफेस ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर की नाही? प्रकाशाचे परावर्तन हे काय होतं? आपल्या सभोवती असणाऱ्या विविध प्रकारच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन हे भिन्न स्वरूपाचे होत असते. गुळगुळीत अशा सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन होते, तर खडबडीत अशा पृष्ठभागावर प्रकाशाचे परिवर्तन कसं होतं? परावर्तन कसं होतं? अनियमित होतं. कसं होतं? अनियमित. आता बघा, इथे तुम्हाला शास्त्र दिलंय, लिव्हिंग. So this scientist, the German scientist Justus von Liebig, coated the plain surface of a piece of ordinary glass with silver metal and made the first mirror. आपण जो आरसा वापरतो ना, आरसा, तो सर्वात पहिला आरसा या व्यक्तीने बनवलेला आहे. आरसा आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात आरसा आहे. वॉशरूमच्या इथे आपण म्हणजे आपल्या केसिंगच्या इथे कपाटाला आरसा आहे. तुमच्या घरामध्ये छोटे आरसे आहेत. मुलींच्या तर त्यांच्या मेकअप किट मध्ये छोटे छोटे आरसे असतातच ना. Such a mirror is called silvered glass mirror. कोणता मिरर होतो? Silvered glass mirror. So what are the mirrors and types of mirrors? So we need polished surfaces for reflecting light. This is because polished surfaces absorb less light and so maximum light gets reflected. In scientific language, a surface which reflects light
and creates clear images is known as mirror. The mirror मतलब आरसा. A mirror is reflecting surface. Mirror is what? It is reflecting surface. So we use various types of mirrors in our daily life. आपण दररोज आरसे वापरत असतो. So mirrors are of two types. Plane mirror वापरतो आपण आणि spherical mirror सुद्धा वापरत असतो. प्लेन मिरर आपल्या घरामध्ये आपण जे वापरतो साध्या साध्या कपड्याला वगैरे असं ते असते. अँड स्पेरिकल मिरर्स कुठे वापरतो बघूया पुढे. बघ आरसा. आरशाचे प्रकार. हा एक शास्त्रज्ञ आहे, याचं नाव आहे, जर्मन शास्त्रज्ञ आहे तो, त्याचं नाव काय आहे, जस्टस वॉन लिबिग. याने काय केलं तर एक काचेचा तुकडा घेतला, साध्या काचेचा तुकडा घेतला, त्याला एका बाजूला सपाट पृष्ठभागावर चांदीचा त्याने लेप दिला आणि काय तयार केलं, आरसा. जगातला सगळ्यात पहिला आरसा. यालाच म्हणतात रजत काच परावर्तक. रजत म्हणजे चांदी, रजत म्हणजे काय, चांदी. तो प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते, कारण चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो व त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन होत असते. विज्ञान भाषेत सांगायचे असेल तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो आपण त्याला काय म्हणतो, आरसा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, आरसा. We call it as a mirror. Then आरसा परिवर्तनशील पृष्ठभाग आहे, परावर्तनशील, नॉट परा. आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे आरसे वापरतो. काही आरसे सपाट असतात तर काही कसे असतात, वक्र गोलाकार असतात. कोणकोणते आहेत पाहूया. प्लेन मिरर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये आहे. So what is plane mirror? Plane mirrors are used in various activities in our day-to-day life. A mirror is made by coating the back surface of a float and smooth glass. So, to protect this reflecting film and to make that this side opaque, another coat of a substance like lead oxide is given over it. Right? So one surface is coated, other surface is not coated. दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी आपण सपाट आरशाचा वापर करतो. सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागात पातळ असा चांदीच्या धातूचा परावर्तक असा लेप दिल्याने सपाट आरसा काढतो तयार होत असतो. परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी पृष्ठभागात संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपावर लेड ऑक्साईड सारख्या पदार्थांचा काय केला जातो, लेप दिला जातो. पुढे बघा. So we see a clear image. बघा तुम्हाला इमेज वगैरे मिळते या ठिकाणी. I'm not going much detail. त्याच्यामध्ये जास्त So the image formed by a plane mirror is of the same size of that of the image formed by a plane mirror is of the same size as the source. तुम्ही जेवढा तेवढं तुमची इमेज मध्ये पाहिला, राईट. Different types of आरसे ठेवले की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, इमेजेस मिळतात. मध्ये दिलेला नंबर ऑफ इमेजेस 360 डिग्री अपॉन a मायनस 1 नंबर ऑफ इमेजेस. आता इमेजेस फॉर्म कसे होते बघा. 360 डिग्री मायनस a इज व्हॉट, अँगल बिटवीन द मिरर. तुम्ही किती अँगल त्या मिरर मध्ये ठेवता तेवढे ते इमेजेस फॉर्म होत असतात, लक्षात घ्या. राईट. So in order to see the full image of a person standing in front of a mirror, the minimum height of a mirror must be half the height of the person. लक्षात घ्या. काय आहे परत सांगतो. थोडं किचकट चॅप्टर आहे, but don't worry, we'll try to make it as easy as possible. घराच्या आरशासमोर उभे राहून बघा, तुम्हाला स्वतःची प्रतिमा मिळेल. राईट. तर सपाट आरशाची प्रतिमा आकाराने स्त्रोत एवढीच असते. तुम्ही जेवढ्या तेवढी तुमची प्रतिमा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला तुम्ही स्वतः पूर्णपणे आरशात पाहायचं असेल तुम्हाला बघा,
एक सेकंड. बघा इथे दिलेलं आहे की किती प्रतिमा तयार होऊ शकतात. आपण बघितलं असेल तो, तुम्ही जर केस वगैरे कापणार बॉईज वगैरे, तुम्हाला माहिती असेल तुमच्या मागे एकच आरसा लावलेला असतो आणि पुढे एक आरसा लावलेला असतो, पण तरी असं वाटतं की बरेच आरसे आपल्या मागे लावलेले आहेत. हे का होतं? बिकॉज हा फॉर्म्युला आहे बघा, प्रतिमांची संख्या नंबर ऑफ इमेजेस आरशामधील कोण. आता तुम्ही जर इथे हे फॉर्म्युला इथे टाकून बघा, तुम्हाला उत्तर मिळते. सपोज नंबर इथे आहे प्रतिमांची संख्या, इथे सपोज 120 आहे, राईट? 120 आहे, सॉरी 120 दिलाय ना, इथे 120 ने डिवाइड करा. सो 3 minus 1, तर किती फॉर्म होतील? 2 फॉर्म होतील इथे. हिअर देयर विल बी, असं तुम्ही फॉर्म्युला वापरा, करा, इझी आहे, यू कॅन डू इट. नेक्स्ट बघा, सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ह्या व्यक्तीच्या निम्मी असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला मिळेल. पुढे जा, आज बंद ठेवायचं आहे. Next पाहूया आपण spherical mirrors. Okay, plane mirrors we have seen. Now we'll move towards this spherical mirrors. Spherical mirrors. You must have seen the mirror displayed in the laughing chamber in a fair. कधी जर तुम्ही बाजारात गेला असाल एखाद्या त्याच्यामध्ये यात्रेमध्ये वगैरे, तुम्ही अशा प्रकारे ते आरसे पाहिले. हा, आवाज बंद ठेवायचा बाजूला. येस ना, पुढे बघा. So your face appears distorted in the mirror. बघा ना, तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमचा चेहरा कसा दिसतोय, मुलगीचा चेहरा कसा दिसतोय. So why this happens? का असं होतं? Because of the mirrors. These are the laughing chamber and your face, right? Why does this happen? Because these mirrors are different from the mirrors we have at home. आपल्या घरात जे आरसे असतात त्याच्यापेक्षा हे आरसे वेगळे असतात. लक्षात घ्या, these are the different mirrors. They are curved. Okay, ते कसे असतात? Curved असतात. They are curved. Curved करतो ना. The image formed by curved mirrors are different from those formed by plain mirrors. Because of this, we do not see the familiar images in these mirrors. A rear view mirror in the cars, which enable drivers to see the vehicles coming from behind, are with curved mirrors. ते सुद्धा curved mirrors आपण पाहिले आपल्या मोटरसायकल वगैरे सुद्धा असतात, राईट? बघा हे गोली असते. तुम्ही सुद्धा जत्रेमध्ये कधी गेला असाल तर अशा प्रकारचे हास्य दालन असतं त्या ठिकाणी. त्याचे पैसे घेतात तुमच्याकडून ते, पण तिकडे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप मजा येते, कारण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही दिसता. आणि बऱ्याच पिक्चर मध्ये सुद्धा हे असे दाखवलेले आहेत. तो हेराफेरी 2 वगैरे अशा पिक्चर मध्ये तुम्हाला हे दाखवलेले आहे. तर जत्रेतील हास्य दालनात मांडलेले असे आपण पाहिले असते. या आरशामध्ये तुम्हाला वेगवेगळे चेहरे दिसतात, बघा ना. असं का होतं? तर हे आरसे घरोघरी असणाऱ्या आरशांप्रमाणे सपाट नसतात. कसे असतात? मध्ये वक्र असतात. गोली आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप सपाट आरशांमुळे तयार होणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळे असते. त्यामुळे होतं काय, तर नेहमीच्या आरशात दिसणाऱ्या प्रतिमा या आरशात दिसत नाही. गाडीला जे आरसे असतात हे सुद्धा वक्र असतात, लक्षात घ्या. कारण का, तर पाठीमागे येणारी वाहने दिसण्यासाठी हा आरसा लावलेला असतो. तो सपाट नसतो, गोली असतो. आता याचे 2 प्रकार आहेत. कोणते आहेत पाहूया पुढे. येस, okay. So generally the spherical mirrors are parts of a hollow glass. 2 पार्ट ठिकाणी तयार होतात, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. What is convex and what is concave? डायरेक्टली बघूया आपण. Concave mirror and convex mirror. Concave is what? If the inner surface of the spherical mirror is the reflecting surface, then it is known as concave. And what is convex? If the surface of spherical mirror is reflecting surface, then it is known as outer surface, that is known as convex, right? Example baga, suppose I will draw this like this. This is your concave and this is your convex. So that
परत सांगतो. या गोली आरशाचे दोन प्रकार आहेत. त्याचे दोन भाग बनतात. अंतर्गोल आरसा ज्याला कॉन्केव्ह म्हणतात आणि बहिर्गोल आरसा त्याला म्हणतात कॉन्व्हेक्स. साधं उदाहरण जर बघायचं असेल बोलायचं, इफ वी वॉन्ट अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ दिस अंतर्गोल आरसा काय, जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असेल तर अंतर्गोल आरसा असं म्हणतात. इथे आतल्या पृष्ठभागावर प्रकाशाचे काय होत असतं, परावर्तन होत असतं. बहिर्गोल आरसा काय असतो, तो कॉन्व्हेक्स मिरर आहे. जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग चकचकीत असेल त्याला काय म्हणतात, बहिर्गोल. सोपं उदाहरण बघा, जर तुम्हाला तुमच्या वयाची काही मुलं आहेत तर त्यांना चष्मा वगैरे लागला असेल तर त्यांचा जो चष्मा असतो ना, त्या चष्म्यामध्ये तुम्हाला कॉन्केव्ह मिरर पाहायला मिळेल. आणि जे तुमचे आजी आजोबा वगैरे आहेत त्यांना जवळचा प्रॉब्लेम होतो पाहायला, त्यांना जवळची अक्षरं दिसत नाहीत, तर त्यांचे चष्मे असतात ते कॉन्व्हेक्स मिरर असतात. एक सिंपल उदाहरण आहे, तुम्ही पाहू शकता. नाउ देयर आर डिफरंट टर्म्स रिलेटेड विथ द स्फिअर, पोल, सेंटर ऑफ कर्वेचर, then radius of curvature, principal axis, principal focus, focal length. हे सर्व टर्म्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. जास्त अधिक मध्ये जात नाही बघा. ड्रॉइंग रिफ्लेक्टेड रेस थोडं जर आपण पाळलं जरा हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ना रूल नंबर 1 and रूल नंबर 2, रूल नंबर 3. Yes. So, rule 1. What is the rule 1, guys? If an incident ray is parallel to the principal axis, then this is your principal axis. Then the reflected ray passes through principal focus. Incident ray आणि हा जरा तुमचा reflected ray. समजलं? Blue color is used for incident ray and reflected rays ला color वापरला आहे ray. Second rule, if incident ray passes through the principal focus of the mirror, F is principal focus, then reflected ray is parallel to the principal axis. Total ray दोन्ही opposite आहेत. See here. This is parallel, but it is reflected from the F. It is going from the F and it is parallel to the principal axis. And then finally, rule number 3. This is नियम काय होगा? If just a minute. Yes, Pragati, let's do this. Then if the incident ray passes through the center of curvature of the mirror, the reflected ray traces the same path. जसा आलाय इथपर्यंत आला तो परत तसंच जाणार. लक्षात घ्या. These are the 3 rules. महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. काय काय बघा, ध्रुव म्हणजे काय, मतलब जसं आपला मध्यबिंदूला ध्रुव म्हणतो आपण. This one, see. वक्रता सेंटर ऑफ ध्रुव वेगळा आहे. आय एम सॉरी, हा ध्रुव आहे. आणि दिस इज सी सेंटर ऑफ कर्वेचर, त्याला वक्रता केंद्र असे म्हणतो. जसं आपण वर्तुळाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे ऍप्लिकेबल आहेत. वक्रता त्रिज्या काय म्हणतात, रेडियस ऑफ कर्वेचर, मुख्य अक्ष, प्रिन्सिपल ऍक्सिस, मुख्य नाभी, प्रिन्सिपल फोकस, नाभी अंतर. एक शेवटची टर्म महत्वाची आहे, आरसाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतर नाभी अंतर असे म्हणतात. तर या ठिकाणचे नियम काय बघायचे तुम्हाला. पहिला नियम तुम्हाला दाखवला या ठिकाणी, जर आपत्ती किरण, ज्यासाठी आपण निळा रंग वापरलेला आहे, आपत्ती किरण या ठिकाणी आले ते समांतर असेल ते मुख्य अक्षाला, तर परावर्तित किरण हे मुख्य नाभीतून म्हणजे एफ मधून जातात. दुसरा नियम असा आहे, हा पूर्ण ऑपोजिट आहे. जर आपत्ती किरण मुख्य नाभीतून येत असेल, जर एफ वरून असा येत असेल, तर इथून रिफ्लेक्शन कसं होणार, परावर्तन कसं होणार, समांतर होणार मुख्य अक्षाला. आणि तिसरा नियम असा आहे की जर आपत्ती किरण हे वक्रता त्रिज्या सी मधून जात असेल, तर तो जसा आला त्याच दिशेला तो परत रिफ्लेक्ट होतो. लक्षात घ्या. तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. हे 3 नियम आहेत तुम्हाला. So this is more what I don't worry guys, please try to understand. पुढच्या शिकवण तुम्हाला आहे. Now, image formed by concave mirror. एक सेकंड, तो स्क्रीन मोठी करतो.
So images obtained by a concave mirror. This is Malayalam. Now, this chart is important. Next year, same chart standard 10th. This chapter is somewhat important for you guys. Now, so position of the object, position of the image, nature of image, and size of image. So, if the position of the object is between pole and the focus, the image or the image will be after behind the mirror. Erect and virtual असेल and magnified. It will be magnified. Magnified म्हणजे काय मोठी असेल तुम्हाला image. परत सांगतो बघा. अंतर्गत आरशाद्वारे मिळणारे विविध प्रतिमा. आता ध्रुव आणि नाभी यामध्ये जर वस्तू स्थान असेल तर प्रतिमेमध्ये तुम्हाला आरशा प्रतिमेचे स्वरूप तुम्हाला मिळेल आभासी आणि सेकंड काय होतं त्याची between focus and the center of curvature. Beyond the center of curvature will be the position of the image. It will be inverted and real and it will be magnified. Magnified चा अर्थ होतो मोठी. जर आहे त्याच्यापेक्षा मोठी. Magnified होतं ते मोठं होतं विशाल होते. वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये असेल तर वक्रता केंद्राच्या पलीकडे तयार होते वास्तव व उलट वस्तूपेक्षा मोठा आकार पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे काय बघा वक्रता केंद्रावर जर असेल at the center of the curvature then what happens guys? At the center of the curvature image form होते inverted rear and same as the object. जेवढा object तेवढी image form होते. प्रतिमा तेवढीच तयार होते. वक्रता केंद्रावर असेल तर वक्रता केंद्रावर तुम्हाला प्रतिमा स्थान मिळेल वास्तव उलट आणि जेवढं आहे तेवढं तुम्हाला पाहायला. फिफ्थ पोझिशन काय बघा. Beyond the center of the curvature, between the center of the curvature and focus, inverted and real, and it will be diminished. बरोबर जे इमेज फॉर्म मध्ये तुम्हाला ती स्पष्ट दिसणार नाही. किती दिसेल वस्तूपेक्षा लहान दिसेल. वक्रता केंद्राच्या पलीकडे असं. सगळ्यात शेवटचं बघा तुमची वस्तू जर दूर असेल अनंत असेल अंतर असेल जसं काय ग्रह तारे आणि तुमची प्रतिमा नाभीवर मिळेल वास्तवाने उलट मिळेल आणि बिंदू रूपात बारीक बारीक तुम्हाला पाहायला राईट. That will be the point image. मग आणखी माहिती पाहिजे तर जाऊ शकता physicsclassroom.com वर. Now image formed by convex mirror. बघा तुम्ही हा प्रयोग लहानपणी सुद्धा केला असेल. This is the image formed by convex mirror. बघा सगळे प्रकाश किरण आपण एकत्र करतो या ठिकाणी. तुम्ही लहानपणी प्रयोग केला असेल अशा माचीच्या काळात तुम्ही ठेवून ते आपल्या कंपास मध्ये भिंग भेटतं बघा भिंग ते वापरून तुम्ही पेटवण्याचा प्रयत्न केला असेल. Now these are the divergence and these are the convergence. Divergence म्हणजे काय convex and convergence are उलट झालं. Convergence are the convex and divergence are the concave. A concave mirror is also called as a focusing mirror. This is because as shown in the figure 11.14a, all parallel rays get focused after reflection in this mirror. The size of the image produced by these mirrors can be larger or smaller than the object, depending upon the distance of the object from the mirror. डायव्हर्जन्स आणि कॉन्व्हेक्स मध्ये थोडासा फरक आहे. हा थोडा थोडासा किचकट वाटेल तुम्हाला. प्लीज ट्राय करा वाचा. बरोबर अशा प्रकार प्रतिमा मिळेल मोठी मोठी प्रतिमा मिळेल पाहायला. बघा प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण. अपसरण म्हणजे बाहेर पडणे आणि अभिसरण म्हणजे एकत्र येणे. अंतर्वक्र जो आरसा त्याला अभिसारी आरसा असे म्हणतात. त्यानंतर अभिसारी. आता तुमचा अंतर्वक्र आरसा अभिसारी आरसा आणि हा
अपसरण आरसा. आता गोलीय आरसा जो तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही कसा ओळखायचा की तो बहिर्गोल आहे की अंतर्गोल आहे. हाऊ विल यू फाइंड आउट? कॉन्व्हेक्स मिरर डिस्पर्सिंग असू शकते. सॉरी मी तुम्हाला उलट सांगितलं. The first one is convex and second one is concave. So the convex mirror is called, it is a dispersing mirror. This is because shown in the figure final incident rays get dispersed. So how will you find out if a mirror is concave or convex? कसं ओळखणार बघा. The special mirror which is used for shading is concave mirror. When held close to the face, it gives vertical and larger image of the face. If the same mirror is taken farther from the face, the image gets smaller and smaller. बरोबर. कसं ओळखणार बघा. दाढी आता दाढी तुम्ही तर नाही करत, तुमच्या घरचे वडिलांना वगैरे असेल तर बघा ते सांगतील तुम्हाला. दाढी करण्यासाठी विशेष वापरायचा चष्मा नाही, गोल असतो आरसा असतो, अंतर्गोल असतो. हा आरसा चेहऱ्यानजीक धरला की आरशामध्ये चेहऱ्याची सुलटी आणि मोठी प्रतिमा मिळते. आणि तुम्ही दूर घेऊन गेला की तुम्हाला उलट होती प्रतिमा आणि लहान लहान आकार होत जातो. अगदी आपल्याकडे मोटरसायकल असेल, the mirror used in the cars and motorcycle, car motorcycle मध्ये mirror वापरतात. They are the convex mirror. They are what? They are the convex mirror. In this mirror, the image of face is erect and smaller, and it remains erect but becomes smaller and smaller when the mirror is taken away from the face. As a result, we can see image of the surrounding also in the mirror. We can determine the nature of mirror by studying the image produced by them. आपल्या मोटरसायकलला पण अशाच प्रकारे आरसे असतात, त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. मोटरसायकल आणि जी मोटार असते, कार असते, त्याचे आरसे बहिर्गोल असतात. कसे असतात? बहिर्गोल. बहिर्गोल आरशात पाहिल्यास चेहऱ्याची प्रतिमा सुलट दिसते आणि लहानच मिळते. आरशातून दूर गेल्या प्रतिमा अधिक लहान होत जाते आणि सुलटच राहते. लक्षात घ्या, इथे सुलटच राहते, इथे ती उलट होते. हा एक मोठाचा फरक आहे. शेवटचा पाठ घेऊया आपण आजचा आणि बाकीचं उद्या कव्हर करू. So when the light rays coming from an object enter our eyes, we can see the object because while passing through the lenses in our eyes, the rays converge and image of the object forms on the retina of eye. This image formed by the light rays actually converging at a point is a real image. A real image can be obtained on a screen. So what is that? You have next year working of a human eye. माणसाचा डोळा कसा काम करतो हे तुम्हाला पुढच्या वर्षी लिहिलेलं. See, actually the eyes, आपले जे डोळे असतात they act like a camera, right? तर जेव्हा एखाद्या वस्तूपासून येणारा प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा ती वस्तू पाहू शकतो. कारण का, तर डोळ्यातील भिंगांद्वारे प्रकाश किरण अभिसारित होऊन वस्तूची प्रतिमा नेत्रपटलावर तयार होत असते, रेटिना. अशा प्रकारे प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित होऊन तयार होणारी प्रतिमा ही वास्तव आणि रिअल इमेज असते. वास्तव प्रतिमा पडद्यावर तुम्हाला मिळवता येते. लक्षात घ्या.